नहीं आता। एक ही बार आया था वो, तो क्या उसका मतलब क्या रहता है? किसी भी में कुछ एरर रहता है तो ओके, चल रहा तो चला ही, ऐसा कुछ ही नहीं रहता। गैस आधा है ना? गैस आधा है ना? हाँ है। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर घरी पूजाने सर्व्हिसिंगसाठी बोलवलं आहे एसीचा, तर ते काम चालू आहे. ते झाल्यानंतर बघू दुसरं पण आपलं काय प्लॅन्ड आहे भिंत्यांसाठी. ते जाऊन आज मोस्टली ते चालू करायचं आहे आज आपल्याला काय पण करून. ओके, बिकॉज हे येतं आता पण आता ते ना वाईट वाईट लागायला लागले कपड्यांना किंवा हात लावला तर अगोदर ह्या कामापासून आपण हात निपटून घेऊ आणि मग नंतरला दुसऱ्या कामात हात घालू. तोपर्यंत आय थिंक बुबूला पण अन्न होईल. सकाळपासून थोडंफार चालू आहे दुसरं पण घरातलं काय काय हे ते झाडांचं परत काय काय काय. आता पूजा तिथं हात नाही लावू शकत म्हणून तिने माझ्याकडून करून घेतलं, म्हणून मी काय फोन पण सकाळपासून हातात घेतला नाही, म्हणून व्लॉग आता स्टार्ट करतो. तिथं चालू झाली आपली एसीची क्लिनिंग सर्व्हिसिंग. आणि ह्याच्यामध्ये हे पण क्लीन होत आहे आणि प्लस बाहेरचा आपला कंप्रेसर पण. तसं तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी एक क्लिनिनेस एक हे वेळ लागलेलं व्यक्ती, तर ते दर 2-3 आठवड्यानंतर आपण तरी ती जाळी असते ब्लॅकवाली ती काढून सारखी क्लीन करतच असते. बट हे आता असं काय काय हाय आलेत रेग्युलेशन्स की म्हणजे रेग्युलेट झालेत न्यूज की हीट वेव्ह असणार आहे 23rd 24th पासून ते मंथ एंड पर्यंत. म्हणून मग म्हटलं सर्व्हिसिंग करून घ्या पूजानेच, आणि तिने आजच बुक केलं आणि ते आले पण लगेच आजच्या आजच, आणि ते लवकर होम पण जायला आय थिंक. मला स्कूलमध्ये मी दोघं ते आठवलं असतं. पालक ते सांगत कपडे पण तसेच घातले. या वो छोटा पड़ेगा लाल वाला टब. छोटा पडेल. हा ते काढलंय. हा. म्हणून पूजाने हुशार आहे पूजा. तिला साफसफाईच्या गोष्टी बरोबर पहिलंच ती क्युअर करून ठेवते, कुठे काय धूळ होईल कुठे काय काय होईल, म्हणून तिने डोकं लावून हे पहिलं फक्त एक गोष्ट तिला समजत नाही ती म्हणजे ही की आता ह्यांना पण हाईट पाहिजे होती चेअरची, तर चेअरवरती स्टूल ठेवून थोडंफार ते ओपन करण्यात आलं. ते तिच्या कधी डोक्यात जाणार आहे काय माहिती, आणि कधी ती शिडीसाठी हे करेल किंवा दुसरं काहीतरी स्टूल सारखं ऑप्शन तरी, जेणेकरून असे जेव्हा पण कामं होतं दर महिन्यात काही ना काहीतरी आपण करवतोच, कधी काय सर्व्हिसिंगचं कधी काय एक्स्ट्रा बनवायचं किंवा काय करायचं. शिडी लागते आणि मी घेऊन पण येईल कदाचित ती काही आठवड्यात किंवा काही आजच्या आज किंवा कधी पण घेऊन येईल मी ती, कारण की तिचं बडबड वेगळं. आता गेलीच बाहेर तर जा बोले 1-2 दिवसासाठी कोणतरी रिसॉर्ट बुक करून देईल तिला, रागात जा मस्तपैकी राहून ये, डोकं शांत करून ये फिरून, पण शिडी गरजेची आहे.
अशी डाळ ती भिजली पण तुमच्याला होती की डाळ भिजायला नको कधी तर भिजली आणि याला नको असलेल्या मुंग्या पण लागल्यात बाहेर ठेवून कसं काय काय काम असायचं चला बाहेर अरे याच्यामध्ये काय मुंग्या लागले काय टोके ठेव मग त्याच्यावर तिकडे बाहेर ठेवता येईल ना तिथे ना पाहिजे ठेव नंतर पुन्हा तिकडे ठेवेल कपड्यांना लागले तर काय बोलते आता ते जे क्लीन करतात ते त्या छोट्या छोट्या गाड्या आपण काढून क्लीन करत असतो बाकी आतमधलं एवढं नाही क्लीन करत बाकी याचं कॉस्टिंग आपण एकदा काम झाल्यानंतरच सांगतो बाकी ते बुक करताना अराउंड 690 660 काहीतरी पडलंय बट ते जाताना बघू अजून काय वर खाली होते चार्जेस पुढची त्याच्यावरती टेबल काय झालं हो आय थिंक हार्डली फ्रेंड्स 1 तास पण नाही इन प्रोग्रेस दाखवतो हा टेस्ट केलं तुझं थँक्यू केली बरोबर ऑफकोर्स केली म्हणून तर ते गेले थोडी ते अर्धवट काम सोडून परत लंच टाइमला जाऊन म्हणजे म्हणजे ते बरोबर केलं का असं हो, हो, विचारलं केलं त्यांचं छानपैकी हे दे काय बोलतात फीडबॅक दे त्यांचा 5 स्टार रेटिंग दे कारण की ते पहिला तर बोलले ते गॅस रिफिल करा करून काय बट म्हटलं की आहे केवढा आहे त्यांनी सांगितलं हाफ पेक्षा थोडा जास्त बट ठीक आहे मी गुगलवरती पण चेक केलं तर एसी 10 ते 15 वर्ष दाखवत आहे हायरच्या एसीला रिचार्ज करायची गरज नाही 1.5 टन वाला रिफिल करायची गरज नाही आहे बट खरी इन केस लिकेज असेल तर मग 2 ते 3 वर्षात पण रिफिल करावा लागू शकतो मग मी त्यांना विचारलं पण की बाबा लिकेज कसं आपण काय अवॉइड करू शकतो कसं त्याला थांबवू शकतो ते बोलले त्याची प्रोसिजर आहे वेगळी त्याचे वेगळे चार्जेस म्हटलं ठीक तसं पण आपलं प्लॅनिंग चालू आहे हा एसी त्या आणि इथे नवीन एसीचा दुसरा तर म्हटलं आता नको सध्या नंतर बघू आता उन्हाळ्यापुरतं हे करून घेऊ तर ते झालंय छानपैकी त्यांनी बाथरूम वापरायला काढलेला त्यांनी पूर्ण बाथरूम क्लीन केला जेवढी त्याची धूळ निघालेली पण थोडंसं ऍडजस्ट करू प्लस बाकी कुठेच काय नाही जेवढं होतं त्यांनी आपलं क्लीन करून गेले इथे थोडंसं पाणी बिनी पुसलं ते पण त्यांनी पुसलं बट थोडंसं ह्याच्यावरती ते ठीक आहे प्लस आतमध्ये बघा इकडे पण थोडी धूळ जमा झालेली ते ह्याची अच्छा ह्याचं पाणी इथं पडलंय किती घाण निघाले बघा बाकी बघा ऑलमोस्ट त्यांनी करूनच गेले स्प्रे वेनी मारून ठीक आहे चला आपण आवरून घेऊ आणि बघू बुग्गूला खेळायला जाऊ स्कूलला कसं वाटतंय स्टूल आणि याच्यावर उभं राहून कसं वाटतंय चांगलं वाटतंय त्यात काय त्याची शिडी असती तर हे बने टाकायचं हे टाक जरा मी कसं हवेत उडू बेडवर चल ना यार समजलं किती गरजेचं आहे शिडी बाबाला घेऊन येतो मी सांभाळून जरा कपडे वाळू घालते हात पकडा
अरे कसं काय रे? चल. अरे नाही ते चावीच आहे. चल बुगू आले फ्रेंड स्कूल मधून. काय स्कूल मधून? अरे सारखं काय रोज काय शोधायचंय तुझं? बॅग बी मध्ये आहे का बघ? की आजोबा तर होता, आता रस्त्यात कुठेतरी पडलाय यार. फास्ट फॅन लाव रे फॅन. आज पुन्हा आपण निघालो बुगूचा आयडी कार्ड शोधायला. तो आता आयडी कार्ड घेतलाय, तो पण फ्रेंड आहे ऍक्च्युली नॉर्मल दुकानातून घेतलेला, बिकॉज स्कूलचा बनायला थोडा टाइम आहे. पण तो पडायला लागलाय कालपासून. आज समजा त्याचा पुढचा कव्हर फाटलाय. शोधू तो, बिकॉज उद्या एक दिवस स्कूल आहे बुगूची अजून, तर तो लागेल स्कूलमध्ये. आजचा फरक आहे की आपल्याला रॉंग वेनी जावं लागतंय शोधायला, बिकॉज येताना आपण या रोडनी आलेलो आणि आज कुठे पडलाय काहीच आयडिया नाहीये. ऍटलिस्ट ना मी व्हिडिओज काढत असतो ना, त्यामुळे ते समजतं तरी बाबा या टप्प्याच्या आत किंवा या टप्प्याच्या नंतर कुठे. बट आज स्कूलमधून आणताना तिला व्हिडिओ काढलाच नाही, त्यामुळे ते एवढंच कन्फर्म झालंय की बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये तरी नाहीये, मध्ये त्याच्या अगोदरच कुठेतरी पडलाय स्कूलमध्ये घेण्यापासून. तर आता पूर्ण रोड स्कूलपर्यंत आता शोधत जायचंय हळूहळू आणि पूर्ण रस्ता बघायचा, बिकॉज आयडी कार्ड उडून तर तिथल्या तिथे राहणार नाही, तर आजूबाजूला पण गेला असेल. बऱ्यापैकी पूर्ण रोड पूर्ण स्कॅन करून चाललोय हळूहळू हळूहळू 10-15च्या स्पीडवरती, त्याच्यापेक्षा पण कमी, तरी भेटत नाहीये. आता स्कूल पर्यंतच प्रॉपर जावं लागेल. तसं येताना परत रिचेक होईल, कारण की येताना परत सेम रोडनी जायचंय. सारे री गा गा मा मा पा पा दा पा मा री गा गा सजना के सजदे में इतना. आयडी कार्ड नाही भेटला बेटा. मी तुझ्या स्कूलच्या बाहेर स्टाफ असतं त्यांना पण विचारून आलो, ते बोलले स्कूलमध्येच पडला असेल तर मग टीचर मिळेल तुम्हाला उद्या. नाहीये, पूर्ण रस्ता शोधून आलो, नाही भेटला. जाऊ दे, ठीक आहे, उद्या एकच दिवस स्कूल आहे ना. आता मी कुठे नाही, मी बाहेर बसतो, फ्रेश होतो जरा. तिला सगळं माहिती करायचं आजकाल. जाऊ द्या, उद्याचा एक दिवस आहे, काय एवढं हे नाही. ठीक आहे, उद्यानंतर स्कूलच्या काही दिवसांमध्ये स्कूलचा प्रॉपर आयडी कार्ड येईल, तोच दिवस. लंच टाइम फ्रेंड्स. छान छान मेथी पराठे आणि हे बघा डाळ पालक काय बनवली पूजाने आज. जेवणासोबत म्हणजे पाण्याची बॉटल घ्यायला आलो तर लक्ष गेलं की पूजाने काय मागवलंय. ती किती काळजी घेते माझ्या आवडीची. अशा सगळ्या गोष्टी ती स्वतः तर खात नाही, मुग्गूला पण खाऊ देत नाही, तर हे सगळं माझ्यासाठीच. मन खुश होतं हे सगळं बघून. तुला ते कुणी घ्यायला सांगितलं? पुढे ते कुणासाठी मागवलंय? बाब्यासाठी. अगं मला वाटलं तू माझ्यासाठी मागवलंयस. ते तू काय खाणारच थोडी. का? ते चीज बॉल आहे ना? चीज बॉल नाही, ते ह्याचं आय थिंक रागीच आहे. दाखव बेटा, बघू दे एक मिनिट, मला बघू दे फक्त आतलं बघू दे. टेस्टी आहे, बट बुगुनीच खाल्लेलं ठीक आहे. चीज बाईट. ओके, बॅकग्राऊंड बघून समजत असेल फ्रेंड्स, आपण आलोय तांदूळ बाजारमध्ये तांदूळ घ्यायला, बिकॉज घरातले तांदूळ पूर्ण संपलेत. तू कोणते तांदूळ बघतेस बेटा? काय ना बघते. हे तुमचा तांदूळ आहे का? हे लापशी आहे बेटा. तू लापशी खाते? नाही, मला पण गोड असते ना? नाही, कोण वाटते? तू कधी खाल्ली का रे लापशी पहिली बार? तर नाही खाल्ली ना? नाही. मग कसं माहिती तुला? ये दे तू. ये वाला पुराना बोला. हाँ ये भी पुराना, बट ये वाला बोला नहीं. अरे वा, कोणासाठी? तुझ्यासाठी. थँक्यू बेटा. मम्मा आपल्यासाठी तांदूळ घेते, तर तू माझ्यासाठी काय घेते? हो हो, मस्त मस्त तिखट ओली घे बेटा. या टाइमला आपण ट्राय करू फ्रेंड्स स्पायसी मंचुरियन. तुला ते पण मला ह्यातून थोडस मी तुला देईल खायला. तिखट वाला अजून शोध फ्लेवर काय ते. अरे तिला उचलणार आहे का ते? ठेवून दे. औषध ताकद नाही वाढी, ताकद. बाय द वे फ्रेंड्स, आता असा आयटम घेतला जातोय जो घरी ठेवण्यात येतो. तूच खातोस. हा, मग ते वापरण्यात नाही. हे बघ इथे काय घेतलंय बघ.
पण लोभन आहे ते, कशाला पाहिजे रे तुला? आणि पाटे एक ठेवून बेटा नको हे ठेवून येते नाही आपण एक ठेवून देऊ बस. आपण चिप्स घ्यायला जाऊया. नाही आता मी तुझं दाची भाजी घ्यायची आहे ना कुठे ते पण मॅगी चिप्स थोडी आहे बेटा. तुला बोललो चिप्स घेऊया तर बोलतो मॅगी घेतली ना. मग बरोबर आहे तिचं. हुशार आहे माझी लेक. थँक्यू.